तो शिवराय क्याठरा पकडचा तिच्या हृदयात होता, क्याठरा पकडचा तिच्या हृदयात होता, तो शिवराय माझा. आणि इतिहासाच्या पानोपानी आज रामर झाला, तो राजा शिवराय. आणि म्हणून प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांचं स्तवन आपल्या समोर सादर करतोय. या अंधार पडला आता दिवा पाहिजे, अंधार पडला आता दिवा पाहिजे, या अतिरेक्याला गाढाया त्या जिजाईचा शिवा पाहिजे. अरे राजकीय पुढारी झालेत यवनांचे भक्त, मराठ्यांच्या तलवारीला मराठ्यांचे रक्त, हर हर गर्जनाला सिंहाचा क्षमा पाहिजे. आणि पुन्हा उभ्या महाराष्ट्राला ताराया त्या जिजाई मातेचा शिवा पाहिजे, त्या जिजाई मातेचा शिवा पाहिजे, त्या जिजाई मातेचा शिवा पाहिजे. राजा माझा शिवराया 18 पगड जाती हृदयात, न झाला कोणी होणार पुन्हा असा राजा इतिहासात. 1 2 3 4 शिवराया 18 पगड जाती हृदयात, न झाला कोणी होणार पुन्हा असा राजा इतिहासात. राजा माझा शिवराया 18 पगड जाती हृदयात, न झाला कोणी होणार पुन्हा असा राजा इतिहासात. जमले नाही कोणाला शिवरायाने जे केले इथे का. को ब्राह्मण प्रतिपालक, को ब्राह्मण प्रतिपालक असा ठरला इतिहासा. राजा माझा शिवराया 18 पगड जाती हृदयात, राजा
मातीवर तलवारीच्या पाठीवर त्या तलवारीच्या पाठीवर कैक हैवानाचे कापले रक्त सांडले या मातीवर रक्त सांडले या मातीवर रक्त सांडले या मातीवर कैक हैवानाचे कापले कैक हैवानाचे कापले रक्त सांडले या मातीवर कैक हैवानाचे कापले रक्त सांडले या मातीवर परस्त्रीला मानी माते समा परस्त्रीला मानी माते समा असा राजा नाही ती असा राजा माझा शिवराया आठवा पगड जाती हृदया राजा माझा शिवराया आठवा पगड जाती हृदयात राजाला पुन्हा होणार मुली असा राजा इतिहासात सन्मानाने जगतो मी सारे शिवरायामुळे सारे शिवरायामुळे सारे शिवरायामुळे उद्धार केला रायाचे उद्धारली कैकपुळे उतरली काही काकुळे उतरली काही काकुळे उद्धार केला रायतेचा उद्धार केला रायतेचा उद्धारली कैकपुळे उद्धार केला रायतेचा उद्धारली कैकपुळे म्हणून कवी मंगेश विरगावले सांगतात काय कवी मंगेश सांगे योगेशा कवी मंगेश सांगे योगेशा शिवराया साना राजा माझा शिवराया आठवा पगड जाती हृदया राजा माझा शिवराया आठवा पगड जाती हृदयात राजाला कोणी होणार पुन्हा असा राजा इतिहासात राजा माझा शिवराया आठवा पगड जाती हृदया राजा कोणी होणार पुन्हा असा राजा इतिहासात राजा माझा शिवराया आठवा पगड जाती हृदयात राजा माझा शिवराया आठवा पगड जाती हृदयात राजा माझा शिवराया आठवा पगड जाती हृदयात बोला छत्रपती शिवा गणराया भक्त जनाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला पुढच्या वर्षी लवकर यावे पुढच्या वर्षी लवकर यावे त्या चतुर्थीच्या सणाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला दुःख हे झाले
गणराया भक्त जनाला तुमचा दुःख हे झाले गणराया भक्त जनाला वर्षी लवकर यावे वर्षी लवकर यावे चतुर्थीच्या सणाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला वर्षी लवकर यावे वर्षी लवकर यावे चतुर्थीच्या सणाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला वर्षाने तुम्ही हो येता घंटा घरी विरात होता तीन या दुबळ्याला दर्शन तुम्ही होते तीन या दुबळ्याला दर्शन तुम्ही होते तीन या दुबळ्याला दर्शन तुम्ही होते तुम्हा डोळे भरून पाहता होई आनंद या भक्ता तुम्हा डोळे भरून पाहता होई आनंद या भक्ता तुम शांती मिळेल देवा दूर होई तिची चिंता दूर होई ती चिंता दूर होई ती चिंता तुझी गोडवाणी गाणी हे देवा तुझी गोडवाणी गाणी तो गातो तव क्षणाला तुम्ही जाता दुःख झाले गणराया भक्त जनाला तुम्ही जाता दुःख झाले गणराया भक्त जनाला वर्षी लवकर यावे वर्षी लवकर यावे चतुर्थीच्या सणाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला सर्व आधी पूजे समान देवा तुमचा समीर सोठान बरोबरी त्या देवाला पहिला तुझं पहिला तुझा मान पहिला तुझा मान तुझे सांग सकाळी ध्यान तुझी गाई रे कोण गाणं तुझे सांग सकाळी ध्यान तुझी गाई रे कोण गाणं हे भक्त आहे रे भोळा सेवा सेवा तुझा देवा देवा तुम्हार कोण सेवा देवा तुम्हार कवी मंगेश योगेशाचा कवी मंगेश योगेशाचा ओढ लागे मनाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला वर्षी लवकर यावे वर्षी लवकर यावे चतुर्थीच्या सणाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला पुढच्या वर्षी लवकर यावे पुढच्या वर्षी लवकर यावे चतुर्थीच्या सणाला तुम्ही जाता दुःख हे झाले गणराया भक्त जनाला 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 शास्त्रशुद्ध कवलन सादर करणार आहे बा की हिच्या मालाला गिराईक भारी लागला यंदा आणि जोडीला आहे त्या सख्या नंदा निमंद किलयाच्या टुकाई राधा किलयाच्या टुकाई राधा असा सांगतोय मुकुंद आणि लयतेची
या गोऱ्या गोऱ्या राधेचा धंदा. आणि म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर माझी गवळण सादर करतो. पहा, अहो वाटतंय सुन राधे लागल तुला दम, राधे लागल तुला दम, असं चढताना गावर अगं राधे लागल तुला दम, असं चढताना गावर. मग आता करशील काय अग उपाय नाय, ए राधे अग आता करशील काय मग उपाय नाय, अग खाली चिकट झाल्या. आता बघा, राधे लागल तुला दम असा चढताना ग वर, म्हणजे वर कुठं तर तो मथुरेचा घाट चढताना. आता उपाय नाही करशील काय खाली चिकट झाल्यावर, म्हणजे खाली काय वेगळं काय चिकट झालेलं नाहीये. काय ही राधा तो मथुरेचा घाट दह्या दुधाचे माठ घेऊन आपल्या डोक्यावर चढत असते. आणि चढताना आता कसा पाऊस पडतो धो धो, तसा पाऊस धो धो पडतो. आणि मग तो घाट चढत असताना त्या पावसामध्ये चिकट काय होतं तर तिच्या पायाखाली सर्व चिखल झालेला असतो. आणि त्या पायाखालची वाट पूर्णपणे चिकट झालेली असते. असा साधा आणि सोपा शास्त्रशुद्ध असा विषय बाई. नाहीतर तुम्ही म्हणाल की बुवा काय म्हणतात की खाली चिकट झाल्यावर, तर वेगळं असं काही तुम्ही समजू नका. आणि म्हणून राधेला गेला तुला दम, असं चढताना गावर अग करशील काय आता उपाय नाय, अग करशील काय आता उपाय नाय, अग खाली चिकट झाल्यावर अग करशील काय उपाय नाय, खाली चिकट झाल्यावर अग करशील काय उपाय नाय, खाली चिकट झाल्यावर अग करशील काय उपाय नाय, खाली चिकट झाल्यावर. नडेल तुला उतावीपणा, सांगतोय तुला गोकुळचा खाना, सांगतोय तुला गोकुळचा खाना, सांगतोय तुला गोकुळचा खाना. तरी तुझ्या ग येईन धडा, ए राधे तरी तुझ्या ग येईन धडा, समजेल तुला ग मोडल्यावर कणा, समजेल तुला ग मोडल्यावर कणा, समजेल तुला ग मोडल्यावर कणा. राधे विपरीत सारा घडलं सुनिश्चित पडलं वर, राधे विपरीत सारा घडलं सुनिश्चित पडलं वर. आता करशील काय आता करशील काय उपाय नाय, खाली चिकट झाल्या. आता करशील काय उपाय नाय, खाली चिकट झाल्यावर करशील काय उपाय नाय, खाली चिकट झाल्यावर अग करशील काय उपाय नाय, खाली चिकट झाल्यावर. सुसट सुटलाय वादळ वारा, मुसळधार पाऊस धारा, मुसळधार पाऊस धारा, मुसळधार पाऊस धारा. नटून नटून निघाली बाजारा, नटून नटून निघाली बाजारा, घाटात झालाय चिखल सारा, घाटात झालाय चिखल
कवी मंगेश योगेश बुवा कवी मंगेश योगेश बुवा रणविला भिडल्यावर कवी मंगेश योगेश बुवा रणविला भिडल्यावर आता करशील काय अग उपाय नाही आता करशील काय उपाय नाही माझी चिकट झाल्यावर करशील काय उपाय नाही खाली चिकट करशील काय उपाय नाही खाली चिकट झाल्यावर करशील काय उपाय नाही खाली चिकट झाल्यावर लागल तुला दब लागल तुला दब असं करताना गवर लागल तुला दब असं करताना बदलला जमाना बदलली दुनिया ही सारी की तुझ्यापेक्षा वर चढ अगं तेजल तुझ्यापेक्षा वर चढ आज करणार मी बारी आणि म्हणून तर सामना पाहायला पब्लिक जमले ही सारे आणि म्हणून तेजल तुला पण माहिती आहे मी सुडावलो तो सूत आहे नाही तर मानेवर बसणारा भूत आहे बघूया दुसऱ्या बारीमध्ये तुझ्यामध्ये किती हिंमत आहे ते बाईने अनेक वेळा मला हरवण्याचा प्रयत्न केला पण ह्यांना काही जमलं नाही ह्यांना रायगडमध्ये असू द्या रत्नागिरीमध्ये असू द्या प्रत्येक ठिकाणी यांना झोडपूनच काढतो हा योगेश जाधव म्हणून आपल्या समोर या नरमच पडतात कुठेही माझ्याशी यांनी सामना करावा आणि मला आज बघायचं आहे या रत्नागिरीमध्ये यांच्यामध्ये किती दम आहे तो आणि म्हणून विषय बघा कसा लावतो बाईला कोण सांभाळील भार बोले ही फार कोण सांभाळील भार बोले ही फार ही गर्वाची भाषा करते आधी बघा बाईंचं नाव पण आहे तेजल आणि विषय देखील त्याच्यावरच मी सादर करणार आहे कशा पद्धतीने बघा नक्कीच हा विषय लावल्यानंतर बाईच्या नाकाना मिरच्या नक्कीच झोमतील बघा आग होल त्यांची आग आणि म्हणून कोण सांभाळील भार बोले ही फार ही गर्वाची भाषा करते आधी अरे हिला आवळून धरली लागताना दे हिला आवळून धरली लागताना दे आणि तेजल हाय माझ्या जटामध्ये हिला आवळून धरली लागताना दे आणि तेजल हाय माझ्या जटामध्ये तेजल हाय माझ्या जटामध्ये आता तुम्हाला जट म्हणजे माहिती आहे पूर्वीचे योगी त्यावेळेस लांब लांब केस वाढवायचे नाही का त्यांना जटा म्हणतात विषय असा आहे बांधवानो की भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा भूमीवर आणण्यासाठी स्वर्गलोकी गेले त्याने ब्रह्मदेवाला हात जोडून विनंती केली की माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी मला गंगेला भूलोकात न्यायचे आहे तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की गंगा घेऊन जाण्यास सांगितलं पण गंगा तशी यायला तयार नव्हती कारण त्या गंगेला घमंड होता तिला स्वतःवर फार मोठा
विश्वास होता, घमंड होता की हा मी अशी येणार नाही, भूतलावर मी अशी कशी येईल, आणि भूतलावर जर मी आलो तर माझा एवढा मोठा विस्तार, माझा भार कोण सांभाळणार. त्यावेळेस भगीरथ शिवशंकराकडे गेले आणि शिवशंकराला हात जोडून विनंती केली की हे महादेवा, या भूतलावर मला त्या गंगेला आणायचं आहे, पण ती गंगा अशी म्हणते की माझा विस्तार मोठा आहे, माझा भार कोण सांभाळील. त्यावेळेस भगवान शंकर त्या भगीरथांना सांगतात की तुम्ही तिला यायला सांगा, तिचा भार सांभाळायला मी तयार आहे. मग ती गंगा ज्यावेळेस खाली येते त्यावेळेस भगवान शिवशंकर आपली वाढलेली जटा ते पूर्ण खोली करतात, खोलतात, एकदम केस ती जटा मोकळी करतात, आणि ज्या वेळेस वरून ती गंगा येते त्यावेळेस ती गंगा त्यांच्या जटामध्ये येते, आणि जटामध्ये आल्यानंतर ते त्या गंगेला अगदी घट्ट असा आवळून धरतात, म्हणजे आपल्या जटामध्ये ते पूर्ण गंगा ते सामावून घेतात. आता गंगा म्हणजे त्या गंगेचं पाणी आणि ते जल, जल म्हणजे पाणी, बरोबर ना? काहीतरी बोला. जल म्हणजे पाणी ना, का वेगळं काय? हा, मग तेच बोलतोय. आणि म्हणून असं म्हटलंय की ते जल आहे माझ्या जटामध्ये. नाही तुम्ही म्हणाल की बुवा काहीतरी विषय लावतात, तसा नाही, शास्त्रशुद्ध विषय आहे. आणि म्हणून कोण सांभाळील भार बोले ही फार, ही गर्वाची भाषा करते आधी, हिला आवळून धरली लागताना दे, आणि ते जल हाय माझ्या जटामध्ये. बाई या पदाला तुमच्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे, आणि उत्तर तंतोतंत असावं. काहीतरी आपलं इकडचं तिकडं लिखाण केलं आणि शक्तितुरा केला याला अर्थ नाहीये. विषयाला विषय घासून झाले पाहिजे, त्याला म्हणतात त्याला शक्तितुरा. उगाच आपल्या इथं येऊन भाकड कथा सांगू नका, नाहीतर दुसऱ्या बारीला पार मागणी तासून पण काढीन, बसून पण काढीन. आणि म्हणून कोण सांभाळील भार बोले ही फार, ही गर्वाची भाषा करते आधी, हिला आवळून धरली लागताना दे, ही तेजल हाय माझ्या जटामध्ये, हिला आवळून धरली लागताना दे, ही तेजल हाय माझ्या जटामध्ये, हिला आवळून धरली लागताना दे, तेजल हाय माझ्या जटामध्ये, हिला आवळून धरली लागताना दे, तेजल हाय माझ्या जटामध्ये. सांभाळील भार बोले ही फार, कोण सांभाळील भार बोले ही फार, ही गर्वाची भाषा करते आधी, हिला आवळून धरली जन्मामध्ये, ही जल हाय माझ्या जटामध्ये, हिला आवळून धरली लागताना दे, ते जल हाय माझ्या जटामध्ये, आवळून धरली लागताना दे, ते जल हाय माझ्या जटामध्ये, आवळून धरली लागताना दे, ते जल हाय माझ्या जटामध्ये. नदीच्यावर आली हो पाळी, आणायला हो खाली, विशाल होती हिची हो खोली, त्या छोट्याशा पात्रात कशी हो राहिली, छोट्याशा पात्रात कशी हो राहिली, छोट्याशा पात्रात कशी हो राहिली, मोडली हो गोड बोलून गोड,
धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये तिला आवडून धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये तिला आवडून धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये तिला आवडून धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये पूर्वजांचा उद्धार कराया भगीरथ पडे ब्रह्माच्या पाया गर्वाने तेव्हा बोले ही बया बार माझा कोण सोशील राया शंकर भोले तेव्हा हो बोले शंकर भोले तेव्हा हो बोले निघायला गेलं बघा आपल्या नदी हिला आवळून धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये हिला आवळून धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये आवडून धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये आवडून धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये आधारे गातो या गाणं राखून नारी तुझा गमान साही शास्त्राचे 18 पुराण ऋषीवर्यांचा आहे गजेन कवी मंगेश गातो योगेश कवी मंगेश गातो योगेश संग कळेल काही तुला कधी हिला आवळून धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये हिला आवळून धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये तिला आवडून धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये तिला आवडून धरली लाखांनी तेजल हाय माझ्या जटामध्ये कोण सांभाळील भार बोले ही फारे कोण सांभाळील भार बोले ही फार गर्वाची भाषा करते आधी हिला आवडून धरली